नमस्कार, मी डॉक्टर कोमल कदम। आज आपण बोलणार आहोत आपल्या रोजच्या आयुष्यातील एक अतिशय सामान्य गोष्ट, ती म्हणजे लिंबू। हो, लिंबू। तुम्ही दररोज लिंबू वापरत असालच, पण तुम्हाला त्याचे आपल्या आरोग्यासाठी असणारे फायदे माहीत आहेत का? नाहीत ना? तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग जाणून घेऊया रोज लिंबू खाल्ल्याने काय काय फायदे होतात। लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते आणि व्हिटॅमिन सी आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करतं। त्यामुळे तुम्हाला जर वारंवार सर्दी, खोकला होत असेल, सतत थकवा जाणवत असेल, तर लिंबू हे तुमच्या या सर्व समस्यांवर नैसर्गिक उपायच आहे असं समजा। तुम्ही जर रोज सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यात लिंबू आणि मध घालून जर हे पाणी प्यायला सुरुवात केलीत, तर तुमचं शरीर तर डिटॉक्स होईलच, त्याबरोबर तुमची इम्युनिटी देखील वाढेल आणि तुमच्या या सर्व समस्यांपासून तुमची कायमची सुटका होईल। बऱ्याच लोकांना जेवणानंतर अपचन, गॅस किंवा जडपणा जाणवत असतो। अशा लोकांनी जेवणानंतर लिंबू पाणी पिल्याने अन्नपचन होते, त्याबरोबर अपचनाचा त्रास देखील होत नाही। रोज जर कोमट पाण्यात लिंबू व मध मिसळून पिल्यामुळे शरीराचे मेटाबॉलिझम वाढते, त्यामुळे चरबी जळण्यास मदत होते, ज्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते। लिंबूमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट त्वचेतील मृत पेशी काढून टाकतात, त्यामुळे लिंबू पाणी पिल्यामुळे त्वचा तर स्वच्छ व उजळ होतेच, पण तरुणही दिसते। लिंबाचा रस मधात मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील मुरुमांचे काळे डागही कमी होतात आणि चेहरा चमकदार दिसतो। ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे, अशा लोकांनी जर रोज लिंबू पाणी पिले तर स्टोनचा धोका 30% कमी होतो। लिंबूमध्ये असणारे सायट्रिक ॲसिड कॅल्शियम ऑक्झलेट स्टोनचं प्रमाण कमी करतात। तोंडाची दुर्गंधी, हिरड्या सुजणे, रक्त येणे या समस्यांवरही लिंबू खूप गुणकारी आहे। लिंबूमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे तोंडातील जंतू मारतात, यामुळे दुर्गंधी कमी होते आणि तोंड स्वच्छ राहतं। यासाठी अर्धा लिंबू घेऊन त्यावर थोडं मीठ लावून जिभेवर व हिरड्यांवर हळूवार चोळावं आणि पाण्याने गुळण्या कराव्या, यामुळे तुम्हाला आराम मिळेल। लिंबूमध्ये शरीरात जास्त झालेले पित्त, विषारी द्रव्य कमी करण्याची क्षमता असते, त्यामुळे रोज सकाळी लिंबू पाणी घेतल्याने लिव्हर डिटॉक्स होते आणि शरीरातील टॉक्झिन्स बाहेर टाकली जातात। लिंबूचा वास घेणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे। कधीकधी मनावर ताण येतो, डोकं जड होतं, अशा वेळी जर लिंबूचा वास घेतला तर लिंबूचा सुवास मेंदूला शांतता देतो, त्यामुळे मन शांत होते। लिंबूमध्ये असलेला सुगंध सेरोटोनिन नावाचं मेंदूमध्ये जे हार्मोन असतं ते वाढवतं, त्यामुळे आपला मूड सुधारतो आणि मनावरील ताण कमी होतो। यासाठी जेव्हा जेव्हा मनावर ताण जाणवेल तेव्हा तेव्हा लिंबूचा वास घ्या किंवा लिंबू तेलाने डोक्याला मसाज जरी केला तर त्याचाही खूप फायदा होईल। आणि हां, लिंबूचे अतिप्रमाणात सेवन केल्याने दातांच्या इनेमलला हानी होऊ शकते, त्यामुळे लिंबूचे प्रमाणातच सेवन करा। तसेच ज्यांना सतत ॲसिडिटीचा त्रास होतो त्यांनी लिंबू गरम किंवा कोमट पाण्यासोबतच घ्यावा। काही लोकांना लिंबूची ॲलर्जी असते, अशा लोकांनी लिंबूचे सेवन करणे टाळावे। पाहिलंत ना, लिंबू आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे। तुम्हालाही फायदे हवे असतील तर लिंबूचा वापर जेवणात पाण्याबरोबर करायला सुरुवात करा। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया लवकरच अशाच एका नव्या माहितीपूर्ण व्हिडिओसह। तोपर्यंत स्वस्थ रहा, निरोगी रहा। धन्यवाद।